नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। राजकीय विद्यापीठ मानल्या जाणाऱ्या कागल शहरामध्ये आपण सध्या आहोत आणि आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 कागल नगर परिषदेअंतर्गत उमेदवारांनी भरलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे। काल दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत या निवडणुकीसाठी एकूण 272 अर्ज भरण्यात आले होते। त्यापैकी 15 अर्ज हे नगराध्यक्ष पदासाठी भरण्यात आले होते। थेट जनतेतून यावेळी नगराध्यक्ष निवडला जाणार आहे। तर आपण सध्या बघतोय कागल नगर परिषदेच्या बाहेर प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। काल एक कागलमध्ये मोठा राजकीय भूकंप घडला। एकेकाळचे राजकीय शत्रू असणारे मंत्री मुश्रीफ व समरजितसिंह राजे हे या निवडणुकी अंतर्गत एकत्र निवडणूक लढवत आहेत व या अनुषंगाने कागल शहरामध्ये एक मोठं चित्र आपल्याला पाहायला मिळते। आज नगर परिषद कार्यालयामध्ये कागल तालुक्याचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमरदीप वाकडे हे जे सर्व अर्ज भरले आहेत यांची छाननी करत आहेत। त्याचबरोबर नगर परिषद कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा आपल्याला उत्साह जल्लोष पाहायला मिळत आहे। प्रचंड प्रमाणात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तर एकंदरीत बघितलं तर राजकारणात कधीही काही होऊ शकतं, याप्रमाणे कागलच्या नगर परिषद निवडणुकी अंतर्गत भविष्यात काय होतंय, नेमकं काय चित्र असणार आहे याकडे कागल तालुक्यासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिले। के न्यूज साठी कॅमेरामन सर्वेश देसाईसह समीर मकानदार, कोल्हापूर।